बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आठवडा उलटला होता, मात्र अद्यापपर्यंत बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचं जागा वाटप जाहीर होत नव्हतं। ते जागा वाटप जाहीर कधी होईल याची चर्चा खरं तर मागच्या काही दिवसांपासून सुरू झालेली होती। 2 दिवसापासून पहिल्या टप्प्यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात देखील झालेली होती। मात्र असं असताना एनडीए असेल किंवा महागठबंधन या दोन्हींचंही जागा वाटप जाहीर होत नव्हतं। त्यामुळे ते नेमकं कधी जाहीर होईल याची चर्चा सुरू झालेली होती। भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू होण्याच्या काही मिनिटं आधी एनडीएचं जागा वाटप जाहीर झालं आणि ते जागा वाटप नेमकं कसं आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रमोद जगताप आणि TV9 मराठीच्या वेब एक्सप्लेनरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। एनडीएच्या जागा वाटपामध्ये नेमकं 3 महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मात्र असं असताना पहिल्यांदा जागा वाटप एनडीएचं जागा वाटप कसं झालेलं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगतो। भारतीय जनता पार्टी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 101 जागांवरती निवडणूक लढवणार आहे। नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष बिहार विधानसभेसाठी 101 जागांवरती निवडणूक लढवेल। सोबतच चिराग पासवान यांचा लोजप हा पक्ष 29 जागांवरती बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार आहे। असं असताना 2 छोटे जे पक्ष आहेत म्हणजे राष्ट्रीय लोक मोर्चा जो उपेंद्र कुशवाहा यांचा आहे तो 6 जागांवरती निवडणूक लढवेल आणि जितन राम मांझी यांचा हिंदुस्थान अवामी मोर्चा हा 6 जागांवरती बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार आहे। नेमकं 3 महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते समजून घ्या। पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचा जेडीयू हा पक्ष जुळे भाऊ असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। इथून मागच्या निवडणुकांमध्ये जर सांगायचं झालं तर जेडीयू जो नितीश कुमारांचा पक्ष आहे तो काही जागांवरती म्हणजे 1 किंवा 2 जागा जास्त लढवताना इथून मागच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला होता। मागच्या निवडणुकीमध्ये जर सांगायचं झालं तर जेडीयूनं 122 जागा लढवलेल्या होत्या तर भारतीय जनता पार्टीनं 121 जागा म्हणजे 2020च्या निवडणुकीमध्ये लढवलेल्या होत्या। मात्र असं असताना यावेळी मात्र भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचा जेडीयू हा समसमान जागा म्हणजे 101 जागा लढवताना बघायला मिळतोय। म्हणजेच या निवडणुकीमध्ये भाजप आणि नितीश कुमारांचा जेडीयू हा जुळा भाऊ असल्याचं बघायला मिळालेलं आहे। खरं तर नितीश कुमार यांच्याच नेतृत्वामध्ये बिहार विधानसभेची निवडणूक लढवली जाईल ही घोषणा भाजपच्या सगळ्या नेत्यांकडून केली जात आहे। आगामी काळामध्ये मुख्यमंत्री कोण असेल याची जरी घोषणा केलेली नसली तरी चेहरा मात्र नितीश कुमारांचा असेल हे भाजप आणि एनडीएच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जाते। त्यामुळे निवडणूक जरी नितीश कुमारांच्या नेतृत्वात लढवली जाणार असली तरी जागा वाटप बघता आगामी काळामध्ये मुख्यमंत्री बिहारचे पुन्हा नितीश कुमार होतील का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। महाराष्ट्राच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अशाच पद्धतीनं महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक मागच्या वर्षीची एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लढवली गेलेली होती। मात्र निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपामध्ये महाराष्ट्राला बघायला मिळालेला होता। त्यामुळे हा जुळे भाऊ ज्या पद्धतीनं जागा वाटप जुळ्या पद्धतीनं म्हणजे 101 जागा जेडीयू आणि 101 जागा भाजप यांनी लढलेल्या आहेत हे बघता आगामी काळामध्ये भाजपचा मुख्यमंत्री असेल की नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील याच्यावरती मात्र शंका उपस्थित होऊ शकते, कारण जागा वाटप त्या पद्धतीने झालेलं आहे असं म्हणायला चान्स आहे। दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो जे 3 छोटे पक्ष आहेत म्हणजे हिंदुस्थान अवामी मोर्चा असेल जितन राम मांझी यांचा किंवा राष्ट्रीय लोक मोर्चा असेल उपेंद्र कुशवाहा यांचा, खरं तर या 2 पक्षांनी जागा वाटपामध्ये खूप ताणून धरल्याचं बघायला मिळालेलं होतं। त्यांच्यामुळेच एनडीएचं जागा वाटप हे लांबत होतं अशा पद्धतीची देखील चर्चा सुरू झालेली होती। या दोन्ही छोट्या पक्षांना 6 म्हणजे एकदम समसमान जागा देऊन भारतीय जनता पार्टीने एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही दोन्ही छोटे पक्ष हे एकदम बरोबर आहेत। म्हणजे कुठल्याही दोन्ही छोट्या पक्षांना एक्स्ट्राच्या जागा न देता 6 जागा देण्याचं काम एनडीएकडनं भारतीय जनता पार्टीने केल्याचं बघायला मिळालेलं आहे। खरं तर यातला तिसरा महत्त्वाचा पक्ष जो आहे तो रामविलास पासवान यांचा जो पक्ष आहे लोजपा जो सध्या चिराग पासवान त्याचं नेतृत्व करतात त्यांच्या पक्षाला 29 जागा एनडीएकडनं दिल्या गेलेल्या आहेत। नितीश लोजपचे जे प्रमुख आहेत चिराग पासवान यांच्याकडनं वारंवार हे सांगितलं जातं की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हनुमान आहे, त्या हनुमानाला खरं तर 29 जागा या एनडीएकडनं दिल्या गेल्याचं बघायला मिळालेलं आहे। 2 छोट्या पक्षांना समसमान जागा देत असतानाच लोजपला मात्र 29 जागा दिलेल्या आहेत। आता या जागा कोणत्या असणार आहेत? लोजपची जी मागणी आहे म्हणजे चिराग पासवान यांनी ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा मिळतात का हे बघावं लागणार आहे। फक्त आता आकड्याची घोषणा एनडीएकडनं केली गेली पण नेमकं कुठल्या जागा कुठला पक्ष लढवणार आहे याची घोषणा अद्यापपर्यंत केली गेलेली नाही। त्यामुळे 2 छोटे पक्ष आणि लोजप यांचं जागा वाटप हे खूप इंटरेस्टिंग आहे असं म्हणावं लागणार आहे। तिसरा आणि शेवटचा या व्हिडिओमधील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा
हे जागा वाटप जे आहे ती ज्यांनी जाहीर केलेलं आहे ती व्यक्ती खूप महत्त्वाची आहे। महाराष्ट्राचे नेते विनोद तावडे ज्यांच्याकडं बिहार विधानसभा निवडणुकीचं प्रभारी पद आहे, बिहारचे ते प्रभारी आहेत, त्यांनी खरं तर हे जागा वाटप जाहीर केलेलं आहे। विनोद तावडे यांनी ट्विट केलं आणि ट्विट करून त्यांनी माहिती जी आहे ती बिहारमध्ये एनडीएची जागा नेमकं कोणकोणाच्या कशा असतील ती विनोद तावडे यांनी दिलेली आहे। खरं तर बिहारचे नेते असतील, त्यानंतर बिहार विधानसभेचे प्रभारी असतील, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा एनडीएच्या इतर घटक पक्षातील कुठल्याही नेत्यानं हे जागा वाटप जाहीर न करता विनोद तावडे यांनी हे जागा वाटप जाहीर केलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीनं तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे। यात सांगायचं झालं तर मागच्या काही दिवसांपासून ज्या सातत्यानं दिल्लीमध्ये बैठका होत आहेत त्या बैठकीमध्ये विनोद तावडे हे सातत्यानं सोबत सगळ्यांचे दिसत आहेत। आज ज्यावेळी जेडीयूचे जो दोन प्रमुख नेते होते म्हणजे लल्लन सिंग असतील किंवा संजय झा ज्यावेळी अमित शहा यांची भेट घेण्यासाठी अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते त्यावेळी विनोद तावडे हे देखील त्या बैठकीमध्ये उपस्थित होते। हे दोन नेते बाहेर निघाले, त्यानंतर अमित शहा जे जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी कोर कमिटीची बैठक होती त्या बैठकीसाठी निघालेले असताना अमित शहा यांच्या पुढच्या सीटवरती विनोद तावडे गाडीमध्ये अमित शहांच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवरती विनोद तावडे हे बसल्याचं बघायला मिळालेलं होतं। आणि त्याच विनोद तावडे यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचं एनडीएचं जागा वाटप ट्विट करून जाहीर केल्याचं बघायला मिळालेलं आहे। 2020च्या विधानसभा निवडणुकीत जर सांगायचं झालं तर बिहारचं प्रभारी पद तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं आणि यावेळी ते प्रभारी पद विनोद तावडेकडे यांच्याकडे आहे। त्यामुळे मराठी माणूस हा एक महत्त्वाचा मुद्दा बिहार विधानसभेमध्ये भाजपचा असल्याचा बघायला मिळतो। त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं बिहार विधानसभेची निवडणूक कशी रंजक होते हे बघावं लागणार आहे। आज एनडीएचं जागा वाटप जाहीर झालेलं आहे, भाजपच्या कोर कमिटीची बैठक देखील सुरू आहे, उद्या भाजपची पहिली यादी जाहीर होऊ शकते, पण त्या पार्श्वभूमीवरती आज होणारी भाजपची कोर कमिटीची बैठक आणि त्या बैठकीपूर्वी एनडीएचं जाहीर झालेलं जागा वाटप हे महत्त्वाचं आहे। पण या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि जेडीयू हे जुळे भाऊ असतानाच महत्त्वाची जबाबदारी मराठी माणसाकडे असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।